आणि आता आर एलचं सर्किट सॉल्व करून त्याच्यामध्ये रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स पण असतो. तर हे सॉल्व करणं सिंपल, एवढं काही नाही. तर सगळ्यात पहिले मेन आहे की इनिशियल कंडिशन जे असताना आर एल सर्किटमध्ये ते नेहमी 0 असता. इथं आहे जो इनिशियल कंडिशन असतो ना, आपण आर एलमध्ये पाहिलं किंवा आर सीमध्ये पाहू, ते 0 असतं नेहमी इथं आर एल सर्किटमध्ये. तर आपण डायरेक्ट केवेल अप्लाय करू याला. तर केवेल आपला फंडा काय, केवेलचा व्होल्टेज ड्रॉपचं समिंग, म्हणजे रेजिस्टरमधला व्होल्टेज ड्रॉप हा आहे आणि हा इंडक्टर्समधला आहे आणि हा आहे कॅपॅसिटन्समधला व्होल्टेज ड्रॉप. ओके. तर आता समजा इथं मायक्रो फॅरेड असतं, तर आता फॅरेड आहे, इथं मायक्रो फॅरेड असतं, तर इथं 0.5 × 10⁻⁶ आला असतं. ओके. आणि ॲज इट इज सेम आला असतं. आता हे 2 इथं कसं आला, तर काय करायचं, 1/0.5 2 येतं. कसं का, आता याचं ह्या नाही डिव्हिजन करायचं, त्याच्याने आपल्याला उत्तर येतं 2 येतं. ओके. तर आपलं हे इक्वेशन आलं. जेव्हा आपण केवेल अप्लाय करू त्याच्यानंतर हा 1 आहे सोर्स. ओके. त्याच्यानंतर आपण काय करू, हे जे इक्वेशन 1 आहे त्याला डिफरन्शिएट करू बोथ साईडने. डिफरन्शिएट केल्यानंतर काय भेटतं आपल्याला, जी इथं d/dt ने डिफरन्शिएट करायचं म्हणजे मग इथं 3 dit/dt येतं आणि इथं फक्त इथं स्क्वेअर लागतं आणि मग नंतर इथं 2 आहे ना, 2च्या जागेवर it लागतो. ओके. म्हणजे हा dt जो आहे ना तो निघून जातो जेव्हा आपण डिफरन्शिएट करतो तेव्हा, आणि 1चं डिफरन्शिएट 0 होऊन जातं. आता या इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू, म्हणजे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. तर आपला हा सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर याला आपण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करायचं. फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये म्हणजे एस डोमेनमध्ये, म्हणजे इथं स्क्वेअर आहे तर एस स्क्वेअर प्लस 3s d/dt म्हणजे एस आणि प्लस 2. ओके. आता हा जो आहे इक्वेशन, आता आपल्या इक्वेशनचं काय करायचं आहे, रूट्स फाइंड आउट करायचे. तर कॅल्सीमध्ये जायचं आणि मोडमध्ये जायचं आणि थर्ड. आता इथं व्हॅल्यू काय आहे 1, त्याच्यानंतर व्हॅल्यू काय 3 इज इक्वल टू आणि नंतर 2. तर -1 आणि -2 रूट भेटतं आपल्याला. ओके. तर हे काय आलं -1 आणि -2 जे आपले रूट्स आले. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे रूट्स हे ते निगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर इक्वल नाही आहे आणि रिअल आहे. ओके. तर त्यानुसार एक फॉर्म्युला असतो. तर हा फॉर्म्युला आहे. ओके. K1 म्हणजे -1 आणि S2 म्हणजे ती व्हॅल्यू पुट करायची. त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे इक्वेशन सेकंड भेटतं. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला t=0 पुट करायचं आहे आणि it=0 पुट करायचं आहे. इन इक्वेशन म्हणजे वरच्या इक्वेशनमध्ये जेव्हा पुट करू तेव्हा इथं it हा 0 आला. त्याच्यानंतर t=0 म्हणजे e⁻0 आपल्याला e⁻0 म्हणजे 1 येतं -0. तर K1 + K2 हे थर्ड इक्वेशन आलं. त्याच्यानंतर परत आपण t=0 हे इक्वेशन 1मध्ये पुट करू. 1 कोणतं आहे, हे याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला मग काय भेटतं, हे इथं टी होता तर ती 0 पुट केला आपण, मग हे कॅन्सल होती व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कॅन्सल होते, 0 होऊन जाते, फक्त ही व्हॅल्यू राहते. तर इथं 1 आहे, तो आता इथं 1 आहे, मग हा 1 इकडे गेला तर 1/1 1 होतो. बरोबर. समजा इथे 2 असता तर हा 2 इकडे गेला असता, 1/2 0.5 आला असतं, मग इथं 0.5 उत्तर आला असतं. ओके. म्हणजे हे आलं आपलं d/0 dt = 1, हे याचं एक उत्तर आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2. तो इक्वेशन 2 कोणता आता, हा इक्वेशन आहे ITK1 आहे. ओके. त्याला आपण डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएट काय होईल, हा जो इथं -2 आहे तो फक्त इथं पुढे येईल आणि इथं -1 ॲज इट इज, म्हणजे -1ला काही फंडा नसतो, तर -2 जो पुढे येईल आणि बाकीची टर्म सेम राहील. त्याच्यानंतर मग आपण dit/dt इथं आपण काढली व्हॅल्यू, जशी व्हॅल्यू आहे 1. आता मग आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. ओके. नंतर आपण केची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करू, t=0 0 पुट करून.
मग इथं 0 पुट केल्यानंतर आपल्याला 1 इज इक्वल टू -k - 2k2. आता हा 4th इक्वेशन आणि हा 3 इक्वेशन जो आपण सॉल्व करू त्याच्यानंतर आपल्याला केची व्हॅल्यू 1 भेटते आणि K2ची व्हॅल्यू -1 भेटते. K1 आणि K2ची व्हॅल्यू याच्यावरसाठी -1 किंवा 1 तर ये पुट करायची आपल्याला. K1ची व्हॅल्यू 1 आणि K2ची इथं -1. ओके. आता हे RLC सर्किट सॉल्व करायला 2 रूट्स निघतात. जास्त करून हेच राहतं रूट्स रिअल, इक्वल आणि निगेटिव्ह. जर समजा कॉम्प्लेक्स कॉन्स्टिट्यूटिव्ह निगेटिव्ह रिअल रूट्स आले तर याचं सोल्युशन असं राहतं. मग आपल्याला फक्त बाकीचे सेम स्टेप्स जे आहे ते स्वतः सॉल्व करायचे. हे जे सेम स्टेप्सनी सॉल्व करायचं. ओके.